शासनाला जाग येत असेल किंवा नसेल, पण आपण किती जागे आहोत हा मोठा प्रश्न आहे. आपण हे चार गावाचं हे आंदोलन आहे, नीट ऐका, 4 गावाचं आंदोलन आहे. फक्त आपण जे 400 लोक सुद्धा आपण जगू शकत नसेल याचा अर्थ आम्ही जागृत नाहीत. आम्हाला फक्त ना फक्त एन्जॉयमेंट करायला, आता 9 ऑगस्ट येईल तेव्हा आम्ही नाचायला, तेव्हा आमचे रस्ते भरतील. 9 ऑगस्टला आम्ही फक्त नाचायला उतरतो, आम्ही आंदोलनासाठी, हक्कासाठी, अधिकारासाठी जराही उतरत नाही. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. 9 ऑगस्टसाठी आम्ही गावागावात उतरणार, बाईक घेऊन जाणार सगळं. आता ह्याच रस्त्याने कितीतरी वणईची लोक बाईक घेऊन जात असतील, कितीतरी चंद्रलोकाची लोक बाईक घेऊन जात असतील. पण तुम्ही मला सांगा, आज तो युवा कुठे आहे? जे तुम्ही जागरूक आहात, तुम्हाला समजते तेवढीच आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने 10 लोक जरी आणण्याचा प्रयत्न केला असता तरी पण आपण 1000 लोक झाले असते. पण तुर्तास आंदोलन हे कोणतंही छोटं नसतंय, आंदोलनाची रूपरेषा ही मोठीच असते आणि त्या पद्धतीने आंदोलन हे होतच राहणार, कुठे काही कमी होणार नाही. मी 10 तारखेला ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर म्हटलं कुणीतरी आवाज उठवेल आणि या उद्देशाने मी वाट पाहत होतो, परंतु कुणीही आवाज उठवला नाही. म्हणून मी 10 तारखेला आमचं कलेक्टरचं कोर्ट होतं, तिथे गेलो. 2 तारखा झाल्या. त्याच्यानंतर मी जिल्हा परिषदला गेलो. सर्वप्रथम मी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या सेकंड माळावरती गेलो. तिथे मला असं उत्तर देण्यात आलं की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा हा रोड होता, परंतु 5 वर्ष झालेले आहे, डीएलपी पिरियड संपलेला आहे आणि म्हणून आम्ही हा रोड जिल्हा परिषदला वर्ग केलाय. तर वकील साहेब, तुम्ही जिल्हा परिषदला जा आणि म्हणजे तिथे तुम्ही पत्र द्या. म्हणजे जिल्हा परिषदेचं डिपार्टमेंट कुठे आहे? त्याचा बांधकाम विभाग 114 मध्ये जा. मी 114 मध्ये गेलो. तिथे मी बांधकाम विभागाला भेटलो. तिथे रावसाहेबांना भेटलो. रावसाहेबांनी मला सांगितलं की डहाणूचे रावसाहेब आहेत भांगरे म्हणून, त्यांच्याकडे जा. मी त्यांच्या दालनामध्ये गेलो. त्यांच्या दालनामध्ये गेल्यानंतर मला काय उत्तर मिळालं असेल पत्र वाचल्यानंतर? वकील साहेब, तुम्ही म्हणे अगोदर का पत्र दिलं नाही? अगोदर पत्र दिलं असतं तर आम्ही कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घेतलं असतं. सर मला सांगा, मी अडाणी आहे, जनता अडाणी आहे, अशिक्षित आहे, पण बसलेला अधिकारी तर अडाणी नाही ना. तो लाईनला फिरत असतो. त्याला कोणते रोड कोणते खराब होतात, कोणत्या माणसाचं टेंडर निघते, कोणत्या माणसाच्या टेंडरला किती पैसे दिलेले आहेत, अहवाल किती बाकी आहे, सगळ्या गोष्टी त्यांना माहित असतात. सर म्हटलं आम्ही केलं नाही, आम्ही अर्ज दिला नाही, पण तुमचं कर्तव्य होतं ना, तुम्ही का केलं नाही? तेव्हा ते गप्प बसले आणि मग त्यांनी डहाणूच्या पंचायत समितीमधील इंजिनियर किरण संखे म्हणून यांना फोन केला आणि किरण संख्येने माझ्या फोनवरतीच स्पीकर चालू केला आणि म्हणाले की म्हटलं हे नागरिकांचं पत्र आलेलं आहे, नाहीतर म्हणतात ते 17 तारखेला आंदोलन करणार आहे, तुमची भूमिका काय? तर नाही सर, तो रस्ता आम्ही मंजुरीसाठी टाकलेला आहे, पण मंजुरीसाठी टाकलेला रस्ता कधी पास होईल म्हणजे शाश्वती जगा पण नाही. तो दुसऱ्या वर्षी 2027 ला होतो की 2028 ला होतो काहीही सांगता येत नाही. आणि म्हणून त्याने मी सांगितलं की तुम्ही रोड होईल तेव्हा होईल, पण आम्हाला फक्त एक किमान खड्डे तरी बुजवून द्या. एक 10 हायवे तुम्ही टाका, एक जेसीबी उतरवा आणि 1-2 माणसं लावा आणि तेवढे करून द्या. त्यांनी ते फोनवरती मान्य केलं. ते फोनवरती, त्यांच्याच फोनवरती नाही, मी त्यांचा नंबर घेतला, परत नंबरला मी फोन केला. त्यांनी रावसाहेबांना काय सांगितलं की 1.8 किलोमीटरचा जो रोड आहे वणी हद्दीतला, चंद्रनगर हद्दीतला, तो जिल्हा परिषदला वर्ग झालेला आहे आणि उर्वरित जो रोड शिगावच्या हद्दीतला आहे तो पीडब्ल्यूडी विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग झालेला आहे. असल्या कारणाने तुम्ही म्हणे एक काम करा, आम्हाला जसं पत्र दिलं तसंच पत्र म्हणे सार्वजनिक विभाग आपल्या पीडब्ल्यूडी विभागाला द्या. आणि मी त्या ढवळे हॉस्पिटलच्या समोर जे हे आहे बांधकाम विभाग, बांधकाम भवन, तिथे गेलो. त्यांनाही पत्र दिलं, त्यांनाही सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि त्यांनी सुद्धा मान्य केले की आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगू आणि 1 हप्त्यामध्ये खड्डे बुजवून देऊ. आता प्रशासन खोटारडे किती आहे हे तुम्ही नीट लक्षात घ्या. 1 हप्त्याचं त्यांना आम्ही 7 दिवसाची वॉर्निंग दिली. 7 दिवसामध्ये त्यांच्याकडे निधी आहे, त्यांच्याकडे पैसा आहे. तुम्ही 10 हायवे नाही टाकू शकत. इथल्या बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्याला तुम्ही सांगू शकत नाही की तुमचे 10 हायवे तिथे लावा आणि खड्डे बुजवून द्या. सगळं काही करता येते, परंतु ह्यांना करायचं नाही, ह्यांना आपली माणसं मारायची आहेत असा माझा थेट या प्रशासनावरती आरोप आहे. आणि म्हणून मला तुम्हाला ही विनंती करायची आहे की तुमच्यातलाच एक सदस्य, आपल्यातलाच एक सदस्य, शेंडेपाड्यातला सदस्य प्रदीप दादा झिरवा, दादा हात वरती कर, कुठे आहेस तो बघा तिथे. त्याचे हात मी काल एक्सरे रात्री त्याचा पाहिला, हे 4ही अंगठ्या मोडलेल्या आहेत. 4ही अंगठ्याला मध्ये क्रॅक झालेला आहे. विचार करा, एवढ्या भागात कुठेतरी पडलेला. आज त्याचा हात मोडला, एखाद्याचा पाय मोडला, पण यदा कदाचित एखाद्या छोटं बाळ, एखादी महिला, एखादी पत्नी, एखादी कॉलेजवरील मुलं मुली जर रस्त्यावरती पडले आणि जर मेंदूला मार लागला, डोक्याला मार लागला, तो आपल्याला निघून जाईल एवढं मात्र नक्की आहे. आणि म्हणून त्याने 1 हप्त्याची वॉर्निंग देऊन सुद्धा त्यांनी काम केलं नाही आणि म्हणून हे आपण आंदोलन केलेलं आहे. ही बातमी सगळ्या मी पत्रकार महोदयांना दिली. तुम्हाला म्हटलं जशी लावायची त्या पद्धतीने लावा. मी त्याने एकही शब्द लिहून दिला नाही. त्यांना फक्त मी पत्र पाठवलं, तुम्हाला जे करायचं ते करा, ग्रामस्थांच्या नावाने करा.
भले मी पक्षामधून काम करत असेल, भले मी संघटना म्हणून काम करत असेल, पण माझं इथे पक्ष पण मला आणायचं नाही, माझी संघटना पण इथे मला आणायची नाही. का? हा ग्रामस्थांचं आंदोलन आहे आणि म्हणून एक चांगल्या नीतिमत्तेने, चांगल्या विचाराने हे आंदोलन सगळ्यांच्या सहमतीने, सरपंच महोदय, तुम्ही सर्व ग्रामस्थ, सर्व माजी सर्व सदस्य, सर्व कार्यकर्ता, सर्व पक्षातले किंवा असतील, संघटनातले असतील, सगळ्या लोकांचं हे आंदोलन हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आता काय परवाच्या दिवशी त्या सरपंच मॅडम आहेत, परवाच्या दिवशी जेव्हा वणी ग्रामपंचायतचं पत्र जेव्हा पीडब्ल्यूडी विभाग आणि पंचायत समितीला गेलं, तेव्हा त्यांनी लगेच त्याच दिवशी, मग किती एवढं प्रशासन हुशार आहे का सांगा बरोबर, आता अर्ज दिला आणि संध्याकाळी लगेच त्यांनी पत्र काढलं, असं आहे का? असं कुठेतरी आतापर्यंत कार्यवाही झालेली आहे का? पण नाही, तशी कार्यवाही होत नाही. परंतु पीडब्ल्यूडीने हात वरती केले की आमच्याकडे निधी नाही, ग्रामपंचायतने त्यांच्या स्तरावरून ती डागडुजी करावी. आता ते पत्र ह्यानं, जसं ह्यानी पत्र दिलं आपल्या ग्रामपंचायतने, तसं ते पत्र ह्यानं धाडलं, परत रिटर्न पाठवलं. पण ते पत्र नाही पाठवलं, त्यांनी त्यांच्या लेटर पॅडवरती पाठवलं उपकार्यकारी अभियंत्याने. मला हे उपकार्यकारी अभियंता इंजिनियर साहेबांना हे सांगायचं आहे की जर आमच्याकडे पैसा असता, ग्रामपंचायतला जर पैसा असता, तर आमच्या पाड्यातले रोड टकाटक झाले असते. आजही वणईच्या काठीपाड्यामध्ये तुम्ही जा, मोर लोक जिथे राहतात, मोर लोक इथे आहेत, हात वरती करायला पुरानो, मोर ओके, तुम्ही आहेत ना? इथे ह्यांच्या घरी जाण्यासाठी 10-12 घरात एवढा चिखल, गुडगाभर चिखलामध्ये जावं लागते. ही आपल्या वणई ग्रामपंचायतची परिस्थिती आहे, चंद्रनगर गावाची परिस्थिती आहे. आणि असं असताना जर आमच्याकडे पैसा असता तर आम्ही हे तुम्हाला सांगितलंच नसतं ना. परंतु आपल्याकडे पैसा नसताना ह्या सगळ्या गोष्टी ते करत आहेत आणि उलट आपल्यावरती